हा, आपण अगोदर पाहिलं की लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबलचे कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे. अगोदर आपण टू मेथड्स पाहिल्या होत्या, त्यानंतर आपण ग्राफिकल मेथड पाहिली आणि आता आपण थर्ड मेथड बघणार आहे, डिटर्मिनंट मेथड. त्यालाच क्रॅमर्स रूल असं म्हटलं जातं. तर अगोदर त्यामधल्या स्टेप्स काय पहा. तर डिटर्मिनंट मेथड किंवा त्यालाच क्रॅमर्स रूल असं म्हटलं जातं. तर अगोदर त्या इक्वेशनला जनरल फॉर्म मध्ये आणायचं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याला असं ax प्लस बी वाय इज इक्वल टू सी असं पण घेतलं तरी चालेल. तर त्या दोघांचे फॉर्म सेम पाहिजे. मग डी हा डिस्क्रिमिनंट आपल्याला त्या ठिकाणी तयार करायचा असतो. तर हा डिटर्मिनंट कसा घ्यायचा आहे, तर एक्स चे कोइफिशियंट नंतर वाय चे कोइफिशियंट नंतर डीएक्स घ्यायचा आपल्याला. तर हा स्विच मॅथमॅटिशियन जे होते त्यांनी शोधलेला रूल्स आहे. तर डीएक्स जो आहे तो घेताना काय करायचं आहे, एक्स घेताना एक्स कोइफिशियंट एक्सचे कोइफिशियंट घ्यायचे नाही, मग हे कॉन्स्टंट घ्यायचे. डीवाय घेताना वायचे कोइफिशियंट घ्यायचे नाही, मग कॉन्स्टंट घ्यायचा. आणि मग डी इज इक्वल टू डी एक्स अपॉन डी आणि वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी असं तुम्हाला घ्यायचं आहे. तर याची फर्स्ट स्टेप आहे की त्यांना अगोदर या फॉर्ममध्ये आणायचं, म्हणजे त्या दोघं इक्वेशनचा फॉर्म सेम बनवायचा. मग डी काढायचा, मग डी एक्स काढायचा, मग डी वाय काढायचा आणि नंतर डी एक्स अपॉन डी आणि इथे वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी असं तुम्हाला घ्यायचंय. तर आता आपण प्रॅक्टिस सेटला सुरुवात करूया. तर फर्स्ट जो आहे तो तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली मी ती काही घेत नाही. आता सेकंड क्वेश्चन घेतोय मी. हा, सेकंड क्वेश्चन आहे पहा. प्रॅक्टिस सेट 1.3. तर या ठिकाणी इन्स्ट्रक्शन आहे, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. तर आपल्याला फर्स्ट डिटर्मिनंट दिलेला पहा, -1724. याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर पहा डिटर्मिनंट कसा असतो, इथे ए बी सी आणि डी असेल तर या डिटर्मिनंट्सला सॉल्व्ह करताना इथे हा ए इंटू डी मायनस बी इंटू सी घ्यायचा आहे. मग इथे पहा -1 यांचं क्रॉस मल्टी -1 इंटू 4 -7 इंटू 2. मग याचं मल्टिप्लिकेशन काय मिळतंय -4, याचं मिळतंय 14 म्हणजेच काय आला -18. तर हे आपलं फर्स्ट त्यातलं झालं. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे पहा त्यातला. हा 5 - 7 3 0. हा इथे पाहता 5 इंटू 0 -3 इंटू -7. याचं मल्टिप्लिकेशन काय मिळतं आपल्याला 0, यांचं मल्टिप्लिकेशन मिळेल +21 आणि आन्सर काय म्हणून हे 21. त्यानंतर यातला थर्ड क्वेश्चन आहे पहा आता. थर्ड क्वेश्चन असा आहे, 7/3 5/3 3/2 1/2. यांना सॉल्व्ह करताना आता इथे 7/3 इंटू 1/2 मायनस आपण यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय. आता 5/3 इंटू 3/2. मग यांचं मल्टिप्लिकेशन येईल आता 7/6 मायनस 5 इंटू 3 15 3 इंटू 2 6 आणि यांचं आपण करून घेऊ आता सबस्ट्रॅक्शन. तर 7 मायनस 15 तो काही -8/6. याला तुम्ही अजून पुढे सॉल्व्ह करायचं असेल तर 2 ने जर सॉल्व्ह केला तर 4/3. तर हा आपला प्रॅक्टिस सेट 1.3 मधला सेकंड क्वेश्चन संपलेला आहे. आता आपण थर्ड क्वेश्चनला सुरुवात करूया. तर थर्ड क्वेश्चन आहे पहा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस equations using
क्रॅमर्स रूल अशी इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. आता त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे 3x - 4y इज इक्वल टू 10. 4x + 3y इज इक्वल टू 5. आता याला सॉल्व करताना आपण काय काय मेथड्स पाहिल्या होत्या ते एकदा बघू बघा. a1x b1y इज इक्वल टू c1 असं घेतलं तरी चालतं. a2x b2y इज इक्वल टू c2. मग इथून आपण असा d घेतला होता. d घेताना a1 a2 b1 b2 नंतर dx घेतो आपण. dx घेताना x चे कोएफिशिएंट न घेता इथे c1 c2 b1 b2 असं घेऊ शकतो. नंतर dy घेताना हे a1 a2 c1 c2 असं घेणार आपण आणि यांचं आन्सर आपल्याला मिळतं हे dx upon d आणि y इज इक्वल टू dy by d असं म्हणतो. मग अगोदर हा आपण असा d घेऊया. d काय घेणार तर x आणि y चे जे कोएफिशिएंट असतात त्यांना घेऊ आपण. जसं पहा इथे 3 4 -4 आणि 3 यांचे साइन सोबत घ्यायचे. नंतर आता dx घेतोय आपण. तर dx घेताना x चे कोएफिशिएंट घ्यायचे नाही. म्हणजे जसं पहा 3 आणि 4 हा x चा कोएफिशिएंट नव्हता. मग इथे काय घेणार 10 आणि असा 5 आणि y चे कोएफिशिएंट घ्यायचे -4 3. आता आपण घेतोय dy. मग dy घेताना y चे कोएफिशिएंट घ्यायचे नाही. तर इथे 3 4 आणि इथे काय घेणार 10 आणि 5. तर अशा व्हॅल्यू तुम्हाला घ्यायच्या. परत एकदा पहा म्हणजे एक एक्झाम्पल जर तुम्हाला समजलं तर ते खूप सोपं होऊन जाईल. त्याला हे c1 c2 तुम्ही लेफ्टला ठेवू शकता राईटला ठेवू शकता. d घेताना अगोदर x आणि y चे कोएफिशिएंट घ्यायचे. dx घेताना x चे कोएफिशिएंट अवॉइड करायचे आणि त्या ठिकाणी असा कॉन्स्टंट घ्यायचा. dy घेताना y चे कोएफिशिएंट घ्यायचे नाही तर तिथे कॉन्स्टंट घ्यायचा. मग आता याला आपण सिम्प्लिफाय करूया. मग आता याला सिम्प्लिफाय करताना आपण पाहिलं होतं सिम्प्लिफिकेशन कसं a b c आणि d. तर इथे काय a × d - b × c. मग इथे हा 3 × 3 -4 × 4 असा मिळेल आपल्याला. हा याचं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. 3 × 3 काय होईल 9. 4 × 4 16 मायनस प्लस तर हा 16 आणि इथे काय मिळतं आपल्याला 25. हा इथे 10 × 3 -4 × 5 इथे 30 हा प्लस होईल तर काही 20 आणि या ठिकाणी काही 50. त्याच्यानंतर इथे पहा 3 × 5 -10 × 4 तर इथे 15 - 40 आणि इथे -25. तर आपल्या या व्हॅल्यू या ठिकाणी मिळालेल्या आहे. आता आपण काय घेणार x घेताना dx by d. मग dx काय आपल्याकडे तर 50 d आहे 25 ने 50 ला डिवाइड केलं 2. नंतर y हा dy by d. तर dy काय आपल्याकडे -25 आणि हा 25 तर इथे काय आला -1. त्याच्यामुळे याचं जे सोल्युशन आहे ते आपल्याला काय मिळालं 2 आणि -1. तर अशा प्रकारचे हे सगळे क्वेश्चन आपल्याला सॉल्व करता येतात. परत पहा एकतर हा फॉर्म ठेवा. जर तुम्ही 10 आणि 5 लेफ्टला पण नेऊ शकता किंवा आहे तसंच ठेवलं तरी चालेल. डी घेताना फक्त x चे कोएफिशिएंट आणि y चे कोएफिशिएंट घ्यायचे आणि ते कोएफिशिएंट घेताना त्यांच्या सोबत असणारा सिम्बॉल सुद्धा घ्यायचा. dx घेताना x चे कोएफिशिएंट घ्यायचे नाहीये तर फक्त कॉन्स्टंट घ्यायचा त्याच्याऐवजी. dy घेताना y चे कोएफिशिएंट न घेता कॉन्स्टंट. यांना सिम्प्लिफाय करायचं आणि सरळ सरळ याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायची. एकदम सोपे एक्झाम्पल्स आहे. आता आपण सेकंड एक्झाम्पलला सुरुवात करू. तर हा आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधला थर्ड क्वेश्चन बघतोय. त्यातला आपण हा फर्स्ट सॉल्व केलेला आहे. आता आपण सेकंड बघू. 4x + 3y - 4 = 0. 6x = 8 - 5y. आता पहा हे दोघं जे हे आता सेम फॉर्म मध्ये नाहीये, सायमल्टेनियस फॉर्म मध्ये नाहीये. त्यामुळे यांना
एकच मेथड ठेवायची वाटल्यास तुम्ही याच फॉर्ममध्ये टाकत राहायचं, जसं पहा ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी अशा फॉर्ममध्ये. मग इथे घेणार आपण पहा 4x प्लस 3y इज इक्वल टू 4 ही इक्वेशन नंबर फर्स्ट मिळेल. मग याला सुद्धा आपण पहा इथे हा 6x हा -5 आहे, राईटला आल्यामुळे काय होईल, लेफ्टला आल्यामुळे काय होईल +5 आहे, आणि इथे काय हा 8 तर इक्वेशन नंबर 2. आता आपलं रेग्युलर मेथड इथे अगोदर घेणार आता आपण डी काय येईल तर x चे कोइफिशियंट आणि y चे कोइफिशियंट, इथे हा घेतला आपण डी. याला आता आपण सॉल्व्ह करून घेऊया. तर मी आता डायरेक्ट सॉल्व्ह करतो. जसं बघा 4 × 5 काय मिळतं 20, 6 × 3 हे 18 आणि याची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 2. आता आपण dx घेतो. dx घेताना जे x चे कोइफिशियंट ते घ्यायचे नाही तुम्हाला, मग त्याच्याऐवजी काय घ्यायचा कॉन्स्टंट. कॉन्स्टंट कोणता आहे 4 आणि 8, बाकी 3 आणि 5 लिहिला. आता इथे 4 × 5 काय 20, 8 × 3 24 आणि इथे काय मिळतं आपल्याला -4. नंतर आता dy घेणार आपण. dy घेताना तुम्हाला काय करायचं आहे ही व्हॅल्यू घ्यायची नाही, म्हणजेच पहा 4 6 इथे 4 8, मग 4 × 8 32, 4 × 6 × 4 24 आणि यांचं आपण सबट्रॅक्शन करणार. आता 12 - 4 8 कॅरी 1, तर हा इथे आपल्याला असा 8 मिळतो. मग आता आपण घेणार x काय असतो आपला dx बाय d. मग dx काय काढलेला आपण तर -4, d काय काढलेला आहे 2, तर याला डिवाइड केलं तर आपल्याला x काय मिळतो -2. आता घेणार आपण y घेताना इथे काय dy बाय d, तर dy काय आपल्याकडे 8 आणि d काय 2, त्याच्यामुळे y इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 4 आणि याचं सोल्युशन जे आहे ते आपल्याला काय मिळतंय -2 4. तर हे एकदम सोपं आहे, फक्त एक्झाम्पल थोडं मोठं होत असतं, नाहीतर याला सिम्प्लिफाय करायला एकदम सोपं आहे. तुम्ही आता 11ला गेलात तर त्यावेळेस याच प्रकारचा डिटर्मिनंट्स किंवा क्रॅमर्स रूल, परंतु त्या ठिकाणी तुम्हाला तो 3 रो 3 कॉलम जाईल. आता 3 रो 3 कॉलम म्हणजेच काय तर जसं बघ एक्झाम्पल घेण्याच्या अगोदर इथे हा जो आपण डिटर्मिनंट लिहितो असा ए बी सी आणि डी, तर याची जी ऑर्डर आहे, आता ऑर्डर म्हणजे काय तर पहा ही याची फर्स्ट रो आहे, रोला आपण असं R1 घेऊया, ही त्याची सेकंड रो आहे, याला आपण असं R2 घेऊया. म्हणजे ही फर्स्ट रो आहे आणि सेकंड रो आहे. नंतर हा त्याचा फर्स्ट कॉलम आणि हा सेकंड कॉलम आहे, म्हणजेच त्याची जी ऑर्डर आहे ती 2 आहे इथे, म्हणजे 2x2. तुम्ही ज्यावेळेस नेक्स्ट स्टँडर्ड मध्ये जाणार त्यावेळेस तुम्हाला याच्याही पेक्षा जास्त ऑर्डर्स त्या ठिकाणी मिळतील. मग तुम्ही त्याला पुढे डिटर्मिनंट जो असतो तो डिटर्मिनंट तुमचा तुम्ही ज्यावेळेस 11-12ला जाणार तर त्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तिथे तर तुम्हाला सायन्सला परत रिटर्न येईल, तिथे ते चॅप्टर खूप मोठं पण आहे. त्याला जोडून एक मॅट्रिक्स नावाचा चॅप्टर आलेला आहे. आपण आता त्याच्यावरती जास्त वेळ न घालवता आपण नेक्स्ट एक्झाम्पलला सुरुवात करू. नेक्स्ट एक्झाम्पल आहे पहा x plus 2y is equal to -1, 2x minus 3y is equal to 12. मग आता इथे सुद्धा d तयार करून घ्या. आता यांचे फॉर्म काही चेंज करायची आपल्याला आवश्यकता नाही, कारण सेम फॉर्म आला. इथे काही 1 2 हा 2 3 हा मिळतो आपला d. मग यांना आपण सॉल्व्ह करून घेतो. इथे 1 × -3 -2 × 2, याचा अर्थ -3 -4 आणि हा काय मिळाला -7, तर आपल्याला हा डी मिळाला. आता आपण काय घेणार आहे dx घेताना हे जे x चे कोएफिशिएंट आहे ते न घेता हे कॉन्स्टंट नंबर घ्यायचे. जसं पहा -1 12, नंतर इथे 2 3, यांचं मल्टिप्लिकेशन केलं -1 × -3 तर 3, 12 × 2 तर हा 24 आणि हा काय 21. नंतर आता आपण घेतोय हा dy घेताना आपल्याला y चे कोएफिशिएंट घ्यायचे नाही, म्हणजे x चे कोएफिशिएंट तर घ्यावंच लागणार आहे. आणि इथे आता कॉन्स्टंट -1 12, हा इथे आता 1 × 12 12 -1 × 2 1 × 12 12 आणि इथे आता 12 हा मायनस मायनस काय होईल प्लस, सॉरी 12 + 2 आणि इथे काय मिळालं आपल्याला 14. आता आपण d काढलेला आहे, dx काढलेला आहे, dy सुद्धा काढलेला आहे. आता आपण घेऊया
एक्स. एक्स घेताना इथे dx बाय डी. मग dx काय आहे तर -21 डी आहे -7 याचा अर्थ 3. नंतर y घेताना dy बाय डी. तर dy काय आहे आपल्याकडे तर तो आहे 14 बाय -7 आणि इथे काय तो -2. मग आपल्याला याचं जे सोल्युशन आहे ते सोल्युशन मिळतं 3 आणि -2. अशा प्रकारचे आपल्याला एक्झाम्पल मिळतात. आता आपण परत एकदा अजून एक्झाम्पल घेऊया. uh, 2x plus 3y is equal to 2. x minus y by 2 is equal to 1. 2x plus 3y is equal to 2. x minus y by 2 is equal to 1. आता यांचा फॉर्म सेम आहे, परंतु मॅथ मध्ये आपण कोणत्या पण प्रकारचे एक्झाम्पल ज्यावेळेस सॉल्व्ह करतो तर त्यावेळेस आपल्याला फ्रॅक्शन नको पाहिजे असतो आणि तो फ्रॅक्शन आपल्याला जर काढायचा असेल तर मग हा 2 काढून टाकावा लागेल आपल्याला. तर याला आपण काय करू शकतो हे मल्टिप्लाय बाय 2. 2 ने मल्टिप्लाय केल्यावर इथे काही 2x हा -y इज इक्वल टू 1 असा आपल्याला इथे मिळाला. पहा 2 ने मल्टिप्लाय केला x ला 2x आला. याला 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 2 गेट कॅन्सल. म्हणजेच आता आपल्याकडे एक्झाम्पल झाले पहा 2x plus 3y इज इक्वल टू 2. याला तुम्ही इक्वेशन 1 आणि याला इक्वेशन 2 दिला. इक्वेशनचे क्रमांक चेंज झाले तरी चालतात. तर इथे आता आपण d घेणार. मग x चा कोएफिशिएंट 2 2 इथे -1 3. मग dx काढून घेऊया आपण आता. तर इथे काय मिळेल 2 into 3 -1 into 2. 2 into 3 6. हा मायनस मायनस प्लस 2 आणि इथे काय मिळालं आपल्याला d 8 मिळालेलं आहे. समजलं इथपर्यंत. त्याच्यानंतर dx घेणार. आता आपण dx घेताना काय करतो हे जे x चे कोएफिशिएंट आहे ते घेत नाही. मग काय घेणार तर हे कॉन्स्टंट नंबर घेणार आपण. मग इथे -1 आणि 3 यांचं पण आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 into 3 -1 into 2. तर इथे 3 plus 2 आणि या ठिकाणी काय मिळतो आपल्याला असा 5. 1 into 3 3 2 into -1 -2 मायनस प्लस. नंतर dy घेताना कॉन्स्टंट काय तर 1 आहे 2 आहे आणि इथे -1 सॉरी इथे आपण dy घेतोय तर y घेणार नाही त्याच्यामुळे इथे 2 2 आणि इथे काय हा 1 आणि 2 यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into 2 4 -2 आणि इथे काय मिळतं आपल्याला 2. आता आपण घेऊया x घेताना dx अपॉन d. तर dx काय काढलेला आपण तर तो काढलेला आपण 5. d काढलेला आपण 8. इथे तर आपण त्याला काही डिवाइड करणार नाही. y इज इक्वल टू हा dy बाय d. तर dy काय आहे आपल्याकडे 2. नंतर d आहे आपल्याकडे 8. त्याच्यामुळे हा काय मिळतो आपल्याला 1/4. तर आपलं सोल्युशन जे ते xy ते सोल्युशन मिळतं आपल्याला 5/8 आणि 1/4 असं सोल्युशन मिळतं. तर तुम्ही या एक्सरसाइज मधले बाकी एक्झाम्पल सॉल्व्ह करून घ्यायचं. जरी या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुमच्याकडे ज्या आता 9ची एक्झाम कॅन्सल झाली होती पण जे विद्यार्थी 9 मधनं आता 10ला जाणार आहे तर त्यांच्याकडे एखाद्या वेळेस बुक्स नसतात. तर बुक्स हे स्टेट बोर्डच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. त्याच्या PDF फाईल उपलब्ध आहे. ते तुम्ही डाउनलोड करून बघू शकता आणि त्यातले एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर आता आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. बाय.